भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची निवड करण्यात आलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर साटम 3 टर्म हे आमदार आहेत। त्याबरोबरच बीएमसी मध्ये देखील नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने केलेली घोषणा महत्त्वाची मानली जाते। दरम्यान साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण असून यावेळेला मुंबईत नक्कीच महायुतीची सत्ता येईल असा विश्वास सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे। मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत। महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे। संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे।